5 थर लावतील आणि 5 थर चक्र फिरून दाखवतील। 5 की स्टेप्स है बताएंगे और मेरी को राउंड की तरह घूमेंगे वो। आपण बघितलं पालघर तालुक्याचे आमदार यांनी देखील हजेरी लावली। अनेक नामांकित व्यक्ती लोकांनी हजेरी लावली आणि उत्सव साजरा करते। मुकेश भाऊ यांच्या भाऊचं जेवढं कौतुक करावं अतुल देसाईचं जेवढं कौतुक करावं। आणि थोड्याच वेळात बोईसर विधानसभेचे आमदार आणि आमचे जिल्हा प्रमुख बोईसर काय चक्र बघायला मिळत आहे। मैं काल हूँ महाभारतामध्ये ज्या पद्धतीने सुदर्शन चक्र श्रीकृष्णाने फिरवलं अभिमन्यू चक्र बघितलं चक्र बघायला मिळतंय। ओहो ये है लीला ये है बोईसर की जोरदार टाळ्या झाला पाहिजे। तशी जोरदार टाळ्या बोल केली है। क्या है ये है संगम। मला म्हणतात ना 5 नदियां जब इकट्ठा होती है संगम निकलने मिलता है और ये है काम। जोरदार टाळ्या थोडी पुण्याचा गोविंद पथक तुम्हाला बघायला मिळतो। जोरदार टाळ्या झाला पाहिजे। आपण आमचे शहर प्रमुख यांचं मनापासून कौतुक केलं। तुम्ही काय म्हणाल यांचं पुस्तक तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने स्टेप दाखवले खूपच चांगलं असं प्रतीक्षित केलेलं आहे। जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी या गोष्ट पक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। चला बिरसा मुंडा दांडी तयार आहे। त्यांनी पण बिरसा मुंडा यस आपण सलामी द्या। तर पाणी बंद करा। पाऊस ऑलरेडी वरून पडतोय। पाणी बंद करा आणि ट्रेनवर जे मुलं बसतात ना तिथून पळा तुम्ही। बेटा ये औजार है कुछ भी हो सकता है कृपया पाँच मिनट नीचे से देखिए ना दुर्घटना से बचिए। गोविंदापती इकडे या तुम्ही। अगोदर गोविंदापती दिली आपण गोविंदापती बघायला यायचं इकडे त्याला सुंदर सर्कल दाखवलं। तर टाइगर गोविंदा पथक या डीजे डीजे मागे टाइगर गोविंदा पथक बिल्कुल शेर की तरह उन्होंने काम किया है। सर्वांनी वरती यायचं आहे प्लीज या इकडे समोर उभे राहायचं आहे। 5 तराची सलामी दिली पण तुम्ही जो मेरी को राऊंड मारा ना चक्री याला आपण म्हणतोय या वरती बसा या। विशेष कौतुक तुमचं केलं जाईल। डीजे टाइगर गोविंदा पथक वर्ष पहिला आणि अतुलचं पहिला वर्ष आहे। पहिला वर्ष आहे गोविंदा पथकाचा। डीजे टाइगर गोविंदा पथक तुम्हाला बघायला मिळतं सौजन्य आहे। सोनावणे ग्रामपंचायत सरपंच आनंद प्रकाश धोडी यांचं सौजन्य झालं गोविंदा पथक। आणि पहिलं वर्ष असताना प्रेक्षकांची मनं आमच्या परीक्षकांची मनं आमच्या आयोजकांची मनं जिंकले आणि त्याला भरभरून कौतुक केलं झालं आणि विशेष प्रोत्साहन म्हणून त्याला सन्मानित केलं जाते। बच्चे लोग खुश है ना। देर हुआ मगर काम तो बराबर हुआ ना। थैंक यू सो मच। आजाद नगर अगले साल आइए ऐसे ही तालियां बजाइए। जबरदस्त कीप इट अप ब्यूटीफुल। अजीत सुंदर से बात करना बजाना आजाद नगरचा गोविंदा पथक आपण पाहिलाय। आता बिरसा मुंडा दांडी पाडा बघायला मिळतोय। चला बघूया
खरोखर रसिक माय बापेंचं जितने भी दर्शक आहे ना आपल्या काबिल तारीफ करता हूँ जो आपने प्रोत्साहित हमें किया है गोविंद आपको प्रोत्साहित किया है आमच्या घरच्या पेपर कमेंट आहे आमच्या वहिनी पण हा तुम्ही आम्ही मिळून करतो तुम्ही नसता तर आम्हाला एनर्जी मिळणार नाहीये कारण त्या बहिणीच आम्हाला भेटतात तर भावंडाला एनर्जी बघायला मिळते चला बिरसा मुंडा घाई करा अजून गोविंदा पथक बाकी आहे बिरसा मुंडा पावसाची वळून नदीचे पुन्हा आगमन झाले सकाळपासून धो धो होणारा हा पाऊस आज बाकी पर्जन्य होती ज्याने गाजवली संपूर्ण बोरसर वासियांना एकच चिंता होती की यावर्षी आम्हाला दही उत्सव पाहायला मिळेल की नाही पण निलेभाऊने सांगितलं की साक्षात श्रीकृष्ण धर्तीवर उतरले आणि त्यांनाच पावसात थांबवलं आणि बघता बघता हा उत्सव इथे बाकी गगनाला भिडणारा आनंद पाहायला मिळाला विजय टायगर गोविंद आपण पहिल्या वर्षात आला काय सरकार मारत आम्ही अप्रतिम सात करायची सलामी 3 गोविंदा पथकाने दिलाय बिरसा मोठा दांडी पण बेल्ट कंपल्सरी बांधायचं वरच्या गोविंदाला बेल्ट बिरसामुळे गांधी पण आपण बघत आहात सावकाश उतरतात म्हणजे त्यांना पुन्हा चान्स देण्यात येईल बघा उतरण्याची क्षमता तुम्ही बघितली कोणाच नाही झालं हे कोसळले नाहीये उतरले मग त्यांना पुन्हा चान्स देता येईल घाबरू नका मित्रांनो पुन्हा तुम्हाला आम्ही चान्स देऊया बिरसा मुंडा फिर हमें चान्स देऊया आपण पुन्हा तुम्हाला चान्स देतोय अतिशय सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं धो धो कोसळणारा पाऊस परत पुन्हा येतोय असं म्हणतात ना श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी पाऊस पडतोच कमी तुम्हाला पाहायला मिळाले आता कोण आहेत बघा दादा अजून कोण आहे गुणलेखक संतजी घरत कोण आहे का हा बिरसा मुंडा वापस नका पुन्हा पण लावू शकता तुम्हाला पुन्हा एकदा चान्स आहे तुम्ही कोणच नाही चान्स देऊ कोसळत नाही कोणतून आम्ही चान्स डीजे छोड़ा डीजे खराब हुई छोड़ा तुम्हें मने आई थे उसको ना खींचिए कपड़ों को खींचने मत खड़े रहे मत कपड़ों मत खींचिए वहां से लगे तो उनका पूरा नुकसान हो जाएगा 2-2.5 लाख उनके ऐसे चले जाएंगे ट्रैफिक ना खींचिए पीछे से उसको पिकअप किया है या आइए तुम्हें वर्ती है मैंने या तुम्हें वर्ती है आना है तो आइए मैं जा पाइए ऊपर अतिशय सुंदर आयोजन दुपारी चिंतेत पडलो जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा बघितलं मुकेश दादा निरव दादा आणि आमच्या अतुल देसाई आहे असे हिंदुस्थानमध्ये बसले म्हणजे काय झालं बाबा पाऊस पडतो सागराला भरती आहे भरती
पाहिल्यानंतर पाऊस नाहीसा झाला आणि बघता बघता काय शिकेला पुढचा दैवत बघायला भेटतो. सर्व आपली युवा क्रांती येणार. पूर्वीच्या काळात आम्ही जाणार मग तुम्ही सांभाळणार, आम्ही असतो त्याच्या असं वरून बघणार. करू आपण तयार, काहीतरी प्रयत्न करतोय व्हायला पाहिजे. आज आमचे युवा सेनेचे अनेक पदाधिकारी आपल्याला बघायला मिळतात. आनंद वाटतो. असंच कार्यक्रम करत राहा. भगवा झेंडा आपण तुझे भेटूया आणि या भगवा झेंड्याखाली आपण सर्व एकत्र बघता बघता 15 वर्ष कशी झाली. सुरुवातीला दहीहंडी आम्ही स्थापन केली. शिवसम्राट नावाचा ग्रुप जेव्हा आम्ही सम्राट ग्रुपला सर्व एकत्र बसायचो नंतर एक शब्द टाकला. मग आमचे नीलम भाऊ, अशोक भाऊ, सचिन भाऊ, मुकेश भाऊ सर्व मंडळी करताना हा ग्रुप स्थापन केला बहिणी आणि नंतर आपली दहीहंडी सुरुवात केली. त्यानंतर मग आपण तुमच्या घराकडे आलो. तिथे आल्यानंतर मग एकदम जल्लोष झाला आणि त्यानंतर बघता बघता आज 1,19,013 रुपयाची आपण दहीहंडी साजरा करतोय. जाऊ नका, पावसाची रिमझिम येणारच आहे हो. त्याचं काम आहे. वर पाऊस पडलाच नाहीये. खरं तर 3 दिवसामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय आणि हीच सगळी कृष्णाची लीला असते हो. आपल्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते दिनेश पवारसाहेब आले. पवारसाहेब या आणि राहुल यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि मायाची उद्गार या. दिनेश साहेब नेहमीच तुम्ही असे सामाजिक कार्यक्रम असतात तेव्हा नेहमी हजेरी लावतात. कौशलवासीमध्ये अनेक कार्यक्रम असतात. विशेषतः तुमचं मुकेश दादा आणि नीलमवर खूप मोठं प्रेम आहे आणि मी आमचे घेऊली म्हणून आमच्याकडे सातत्यपूर्ण 12 वर्ष ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राहुल मोऱ्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ आणि मायाची उद्गार जोरदार टाळ्या पवारसाहेबांसाठी असायला पाहिजे. खरोखरच एक व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून कौशलमध्ये अनेक भागात आपल्याला बघत आहात. त्यांचा यशस्वी स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. बिरसा मुंडा बघा, तुमच्या नशिबात पाऊसच आला. खूप चांगला प्रयत्न केला होता. पावसाच्या दोन सरी आला, थोडासा बॅलन्सिंग तुमचं गेलं. पाऊस पडल्यामुळे खांद्यावरचे पाय सरकले गेले आणि तुमचं बॅलन्सिंग केलं गेलं. अन्यथा खूप चांगला प्रयत्न तुमच्याकडे पाहायला मिळाला. चला आपण आता अशा व्यक्तीचा सत्कार करतोय की ज्या कधी सांगत नाही आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला असल्याशिवाय आम्ही काय बोलू शकत नाहीये. आपण आज निश्चितच मी विनंती करतो कामिनीताई इकडे यायचं आहे आणि आज आपण तिथे थांबा एक मिनिट, जे थांबा. आणि नेहमीच एका पुरुषाला यशस्वी करण्यामागे एका स्त्रीचा हात असतोय. मी विनंती करतो सायने वहिनी तुम्ही या. तुम्हाला आम्ही एकदा सरकारी करतो. आपलं सर्वांचं मत आहे की तुमच्या तुमची ताकद ही बघायला मिळतात. ते बघत या जाता येईल. पुष्पगुच्छ आणि मायाची उद्गार शाळा द्यायचा त्याचा सन्मान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या वहिनीसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. इनकी एनर्जी जिन्हें भगवान जगह खंडर बनाती है. मायाची उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ
त्याला सन्मान केलं जाते. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल असा हळदी कुंकू त्याचा होतो. इथे बंगाली, मद्रासी, पंजाबी, मोमेडियन सर्व लोक एकत्र होतात आणि भारतातला एकमेव हळदी कुंकू मुंबई का है? बघायला मिळालं. इथं सर्व जाती धर्माची लोकं आहेत. अप्रतिम, अप्रतिम. नहीं, देखिए, बहुत ऊंची आहे, बहुत. आणि तुमचं हेच प्रेम आम्हाला भावंडांना बघायला मिळणार नाही. बने रहिए, बने रहिए. यस, आपले डॉक्टर साहेब पूर्ण झाले की आपण याचं मोठं काम करूया. थँक्यू सो मच तुम्ही आलात. धन्यवाद सत्कार घेतल्याबद्दल. आणि आता या पन्हाळी शाळा गाजवतात, असंख्य मुलांना सन्मान देऊन पन्हाळी जिल्हा परिषद शाळेचं नाव कमवतात, गोरगरीब विद्यार्थ्यांना दाखवतात. आणि विशेषतः तुमचा आम्ही झेंडावरचा कार्यक्रम पाहिला. माझी पंचायत समिती उपसभापती म्हणून जी संख्या होते आणि तुम्ही केलेले मुलांकडे शिस्त केलेले ते काम बघितलं. आणि आज मला जुड़िए लो, देखिए मुंबई में अनेक शाळा फूटने जा रहा है. गेला तिथे गंगा पडायला सुमती देसाई साहेब आपण यायचं आहे. आणि पुन्हा कामिंग मी तुम्हाला काम करायचं. लाडकी बहीण असं म्हटलं गेलं ते कशासाठी? या तिथं जोरदार टाळ्या टाळीसाठी असायला पाहिजेत. या मॅडम, आज तुम्ही शिक्षिका आहेत, आज तुम्ही आमच्या वहिनी आहेत, आज तुम्ही आमच्या पाहुणे आहेत आणि तुम्हाला मायांची उबदार शाप आमच्या ताई देतात. अशा भगवा शेताकडे राहताना जिजाऊनी कसं काम केलं तसं तुम्ही काम करा आणि यांना प्रत्येक शाळेत घडवायचं काम करायला पाहिजे. हे तुम्हाला बघायला मिळालं तिथंच. आणि सर्वप्रथम तुमचं देखील मनापासून धन्यवाद ताई. या गोविंद पण तुम्ही पहिल्यांदा फुटबॉलच्या मैदानावर आलात. गत वर्षी आपण हार्दिक देखील फुटबॉल मॅच बघितली, तिथे चिंटू उडवायचं होता. इथे बाकी जुड़े रहिए. उत्सव काय म्हणा देखते रहिए. तीसरा राउंड फूट जाएगा. तीसरा बेटा दूसरा राउंड है ना, तीसरा राउंड फूट जाएगा. दूसरा राउंड है, तीसरा राउंड बाकी है अभी. तीसरा राउंड मटका फूट जाएगा. थँक्यू सो मच ताई, धन्यवाद. पुढच्या वर्षी आगळं वेगळं काम बघायला मिळेल. सहांतराची सलामी दिलाय डॉक्टर समीक्षा शेट्टी. आपण देखील यायचं आइए डॉक्टर साहेब आइए. ताई तुमच्याबद्दल सन्मान करायचा आहे कारण आमची सर्वांची गाडी तुमच्यामध्ये आहे. हो या डॉक्टर समीक्षा शेट्टी आपण यायचंय. समाजकी बहीण आहे त्या. ओके, बापूची सुकन्या सो मेनी वर्ड्स आपण बोलायला पाहिजे. त्याची तो काफी लोक बोलायचे आहे. यापुढे ताई या कमी त्यावेळी आपण आमच्या डॉक्टर ताईचा सन्मान करणार आहोत. पाऊलफुल आहे तर आमच्या घरातल्या व्यक्तींचा तुम्ही तरी शेती आता तुम्ही डॉक्टर घोषणा करा. तिसरी चौथी पुढे आम्हाला तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही डॉक्टर झालात, खरोखर आनंद वाटतंय. एका चांगल्या घरातून तुम्ही जन्म देतात. आई इथे वडिलांचा सत्कार पाहिजे, तुमचं पुढचं नाव बघितलं आणि बँगलोरमधून तुम्ही केलात ना. बघा कशी माहिती माझ्याकडे. हमारे मेहनत के कट्टू सब घोड़े बन गए. बारिश हो गया डीजे थांबा. मुकेश भाऊ या. मुकेश भाऊ, आपण संघर्ष जनतेसाठी जे पत्रकार संतोष घडत आपण या तुम्हाला देखील सन्मानित करायचं आहे. आणि निरम भाऊ तुम्ही इकडे या. एक आमचं तुमच्याविषयी खूप मोठी माहिती लोकांपर्यंत पोहोचून सांगायची. या इकडे मी सांगतो, मग तुम्ही देखील इकडे यायचं आहे. निलम भाऊने केलेलं कार्य तुम्हाला सांगतो मी. सर्पदंश झाल्यानंतर बिहारी मोठी शोककळा पसरली. पहिला आपण संतोष सत्कार करूया. निलम भाऊ या. जोरदार टाळ्या हा वृत्तांकनासाठी असायला पाहिजे. सामाजिक भान ठेवताना गोरगरिबाला न्याय मिळवून देताना त्यांनी काम केलं आहे. आदर्श पत्रकार म्हणून ज्याला मी समजतो संतोष घरत याला इथे बाकी सन्मानित केलं जात आहे. खरोखर एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला चालू होगा. तीसरा चालू होगा. असं त्याचं नामांकन केलं पण खरोखर त्याचं मनापासून करतो. आणि संतोषजी बघा तुमच्या ह्याच्यातून निलम भाऊ आजचं तुम्ही झंगर या कंपनी म्हणा, करमतारा कंपनी म्हणा आणि अजून दोषांनी विद्यार्थ्यांना कंपनी कोणत्याही प्रकारचं मोबाईलला देत होते आणि लोक म्हणतात की मराठी माणसं युपी बिहारी करतात. हा नाता आपण करत नाहीये. तुम्ही फक्त मनुष्य हा माझा आहे आणि सगळे भारतीयमध्ये एका क्षणामध्ये तुम्ही त्या कंपनीमध्ये गेलात आणि गेल्यानंतर मॅनेजमेंट दबाव वाटत कसं चालणार नाही. पण गोरगरीब कार्यक्रम आणि तुमच्या अहंतेमुळे आज भगिनीला मिळालं. काय तुमची गोष्ट सांगा.
लास्ट आहे. धन्यवाद. हे सर्व कार्य करत असताना, सामाजिक कार्य करत असताना आपल्याला एक माणुसकी धर्म पण जपावं लागतं. आणि ह्याच विचाराने जेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला जात आपण न बघता एक अपेक्षेने येतं आपल्याकडे आणि मदतीची हात मागतो आणि आपल्याला स्वतःहून आपलं मन बोलते की यांना आपण मदत करायला पाहिजे. त्याच विषयावरती मी आपल्याला सांगू इच्छितो की जिकडे ती घटना घडली वरद हॉस्पिटल, बोईसरच्या वरद हॉस्पिटलमध्ये, आणि तिकडे सर्व इमोशनली सर्व त्यांचे कुटुंबीय महिला ते सर्व रडत होते. आणि तिकडनं मला एक फोन आला. बैठ हुआ और 30 साल की उम्र की 28 साल की उम्र की लड़की ऑफ हो गई. उसके पीछे 2 बच्चे उनके और एक आणि ते त्याच्या नवऱ्यालाही माहिती नाही, त्याच्या परिवारालाही माहिती नाही आणि नाका कामगार आहे. म्हणजे सध्या ते भाड्यावरती राहतात. आधी गणेशनगर मी वरून भाडे फिरायचे, त्याचं काहीच इकडे नाही आहे. ती 500 रुपयाच्या पूर्ण दिवसाला 12 तासाला 500 रुपयावरती मुद्रा टेक्सटाईलमध्ये कामाला होते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आपण व्यक्तीला आणू शकतो नाही, पण येणाऱ्या भविष्यात त्यांच्या मुलांना त्या 12 लाखामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी पुढील भविष्यासाठी नक्कीच त्याचा फायदा येईल. आणि ही कुठेतरी श्रीकृष्ण भगवानाची, देवीची, देवतांची आणि आमच्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि त्याच्या वाटचालीप्रमाणे त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो. त्यांना समोर आम्ही फोकस करतो, त्या पद्धतीने त्यांचे काम पाहतो आणि त्या कामाच्या ते कामं पाहत असताना आमच्यामध्ये पण असे एक निर्माण होते की साहेबांबरोबर ते तितके आम्ही काम नाही करू शकलो. कारण साहेबांकडे एक देवी शक्ती आहे, ते कधी झोपतात हेच कळत नाही. खूप अप्रतिम काम करत असतात. एक तळागाळातला कार्यकर्ता आणि त्यांची ओळख बनवली आणि त्या धर्ती उसको 1.5 लाख मिलेगा. आणि या माध्यमातून गेल्या 1-1.5 वर्ष करमतारा फॅक्टरी असो, मुद्रा टेक्सटाईल असो, आणखी रिदम टेक्सटाईल होती, अशा अनेक 7-8 कंपन्या होत्या की त्या ठिकाणी आपण UP बिहारवाले असेल, मराठी माणसं असेल, आणखी कुठल्या समाजाचे असेल त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रथम क्रमांकावर प्रयत्न केलेले आहेत. आणि माझ्याकडे जो पण आलेला आहे ते देवाचा आशीर्वाद आहे आणि शिवसेनेची आमची ताकद आहे की ते खाली हात कधी गेलेले नसतात, त्यांना न्याय मिळालेला आहे. ती आमची ताकद आमच्या संघटनेची आहे, आमच्या टीमची आहे, आमच्या कार्यकर्त्यांची आहे, सर्व जनतेची. त्याच्यामुळे आपण कामं करू शकतो. हीच देवाकडे प्रार्थना की एवढी शक्ती आमच्यामध्ये आपण हा विषय उपस्थित केला. खरोखर मी पण आपला आभारी आहे. आपण ह्या भोपाळकरांच्या